सह्याद्री साखर कारखान्याचे गेल्या 50 वर्षात शेतकरी सभासदांसाठी शैक्षणिक व इतर सोयी सुविधा दिल्या आहेत. आता 51वा गळीत हंगाम सुरू झाल्यावर सभासदांना काहीतरी दिले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात 1 एप्रिल 2025 पासून सभासदांचे शेअर्स ज्या प्रमाणात आहेत त्या सभासदांना त्यांची साखर गावात मोफत पोच केली जाईल अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा दौऱ्यावर असताना राज्यमाता सर्वदेवमयी गोमातेचे पुष्प वाहत व अर्घ्य देत पूजन केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व राज्यातील मंत्र्यांच्या वतीने खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे बाळासाहेब देसाई महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत भैयासाहेब राजमाने महाविद्यालय म्हसवडचे कुस्तीपट्टू अनेक पदके मिळवून परतले आहेत. या स्पर्धेमध्ये अण्णा प्रताप मदने वजन 74 किलो गटामध्ये फ्री स्टाईल प्रकारामध्ये दुसरा क्रमांक तर समाधान आप्पा खांडेकर याने 74 किलो वजन गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. सागर खाडे 77 किलो वजन गटामध्ये ग्रीको रोमन क्रीडा प्रकारामध्ये दुसरा क्रमांक व किरण शेंबडे याने 82 किलो वजन गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. या यशस्वी खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा जिल्ह्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर किमान तापमान उतार आला असून महाबळेश्वरला 13.8 तर सातारा येथे 14.8 अंश नोंद झाली आहे. तर 4 दिवसात सातारचे किमान तापमान 4 अंशांनी घसरले आहे. सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांना 1465 पोस्टकार्ड पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये शाळेतील सोयी सुविधा उपक्रमाची माहितीही दिली. तसेच शाळांना भेट देण्याविषयी विनंतीही करण्यात आली. त्यामुळे यास्नी नागराजन यांनीही मुलांचे कौतुक करत शाळांना भेट देण्याचे आश्वासन दिले. सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना घरातील काळूबाई देवीसमोर भोंदू मांत्रिकाने 6 बंदिस्त बॉक्स दिले. त्या बॉक्समध्ये 30 कोटी रुपये आहेत पण हे बॉक्स 21 दिवसानंतर उघडा असे मांत्रिकांनी सांगितले. आपल्याला एवढे पैसे मिळाले म्हणून सर्वजण खुश होते. जेव्हा 21व्या दिवशी हे बॉक्स उघडले तेव्हा त्यामध्ये चक्क वर्तमानपत्राची रद्दी मिळाली. अशा प्रकारे संबंधित भोंदूबाबा आणि त्यांच्या पिल्लावळाने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल 36 लाखांना कंडा घातल्याचे समोर आले आहे. कांता वामन बनसोडे वय 60 राहणार देवापूर तालुका मानहे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिकासह दोघांनी दैवी शक्ती जादूटोणाचा वापर करून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. मात्र त्यासाठी पूजेचे साहित्य आणावे लागेल असे सांगितले. या साहित्यासाठी तब्बल 36 लाख रुपये बनसोडे यांनी फोनपेद्वारे संबंधितांना पाठवले. एवढेच नव्हे तर बनसोडे यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही पूजेसाठी कोणी 12 लाख तर कोणी 8 लाख रुपये भोंदू मांत्रिकाकडे दिले आहेत. फलटण शहरातील रेव्हेन्यू क्लबची दुरावस्था दूर करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या इमारतीची पाहणी केली असून लवकरच या क्लबचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. सातारा तालुक्यातील तरुण वर्ग मुंबईत नोकरी व्यवसायासाठी स्थानिक झाला आहे. त्यांच्या सोयीसाठी व त्यांना
हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या स्मरणार्थ मुंबई सातारा भवन उभारणार अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रजी भोसले यांनी दिली। माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले चॅलेंज, काय म्हणाले ते पहा। जो कोणी महाराष्ट्रातील EVM मशीन हॅक करून दाखवेल त्याला मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून द्यायला तयार आहे। माझं चॅलेंज कोणीही स्वीकारावं, असे आवाहन माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे। निवडणूक निकाल अनपेक्षित लागला आहे, त्यामुळे या निकालाविषयी विचारमंथन सुरू असून याबाबत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने तक्रार करण्याबाबत विचार सुरू आहे। वरिष्ठांकडून तशा सूचना करण्यात आल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, पोलीस, समाजातील दानशूर व्यक्ती आणि व्यापारी यांच्या माध्यमातून सेवागिरी महाराजांची पुसेगाव तालुका खटाव ही सुवर्णनगरी CCTVच्या कक्षेत आली आहे। पुसेगाव नगरीमध्ये 20 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। सातारा जिल्ह्यात विविध प्रकारची गावे विकसित होत असून वाई तालुक्यातील शहाबागचा हळदीचे गाव म्हणून विकासासाठीचा तांत्रिक प्रस्ताव कृषी संचालकांकडे पाठवण्यात आलेला आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहाबागचा हळद ब्रँड तयार होईल। तसेच यामुळे पर्यटन वाढून पर्यटकांसाठी निवास व्यवस्थाही होईल। लोकांनाही हळदीपासून तयार पदार्थाची खरेदी करता येईल। मंत्रिमंडळात समावेश न केल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी शुक्रवारी शिरवळ ते नायगाव असा प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीतून केला। जाताना व येताना दोघे एकाच गाडीतून असल्याने जयंती सोहळ्यात दोघांचीही सुरू असलेली कुजबूज व दोघांनीही केलेली शेरोशायरी पाहता फडणवीस व भुजबळांची देहबोली मिले सुर मेरा तुम्हारा अशीच होती।